राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 26 फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन. देह हा संबंधासारखा मागे लागलेला आहे, पण त्याचा नाश एकांत साधल्यानंच होतो. अखंड ज्याची कटकट आणि वैताग होतो त्याला संबंधासारखा त्रास होतोय असं म्हणतात. संबंध म्हणजे पिशाच्य योनीतला एक प्रकार. त्याची 24 तास झपाटल्यासारखी अवस्था माणसाची करून टाकण्याची क्षमता असते. आपलं तसंच आहे. देहभाव आणि देहाच्या अस्तित्वाची जाणीव ही आपल्याला अखंड असते. एक क्षणभरही देहभान आपलं नाहीसं होत नाही. ऐसे करी देवा ऐके देहाचा विसर पाडी मज, असं तुकाराम महाराज म्हणतात. देहभान नाहीसं होणं हे परमार्थातल्या एका महत्त्वाच्या टप्प्याचं नाव आहे. आता देहाचं भान हे मनाच्या आधारावर अवलंबून आहे. देहाची आणि देहसुखाची जाणीव ही मनामार्फत आपल्याला जाणवत असते. इंद्रियांचा विषयांशी संयोग होऊन जी सुखाची म्हणजे तात्कालिक का होईना अनुभूती येते ती मनाच्या आधारानंच येते. मन आणि देह एकमेकांशी जोडलेले असल्यानं एकमेकांपासून सुटका ही अशक्यच आहे. शरीराचा नाश तर काही होऊ शकत नाही, कारण आपल्या जाणीवेत शरीराच्या अस्तित्वाला खूप महत्त्व अनेकानेक जन्मांच्या संस्कारामुळे असल्यामुळे त्याच्या नाशानंतर राहणाऱ्या जाणीवेची जाणीव आपल्याला राहू शकत नाही. मरणोत्तर जाणीवेचं अस्तित्व आता नवीन भौतिकशास्त्रालाही मान्य करावं लागलं आहे. त्यामुळे शरीराच्या जाणीवेतून सुटका शरीरापासून नव्हे. हे लक्षात घेतलं तर या शरीरभावाच्या संबंधापासून सुटका होऊ शकते. हे कसं साधणार? मनाला काहीतरी आलंबन लागतं. त्याला आत्म्याचा एकांत साधला तर हे शक्य आहे. आत्म्यामध्येच एकांत साधला जातो. एक असे आत्मा जात आदी अंत तो स्वये एकांत ओळखावा, असं परमपूज्य मामा महाराज आपल्या रामपाठात म्हणतात. हा कसा साधावयाचा? तर रामनामाने साधावयाचा. कारण गोविंद म्हणे तया स्थाना माझी जाता रामनामा वार्ता दूर नसे, असं पुढे आपल्या रामपाठात म्हटलंय. म्हणून रामनामाच्या साधनेनंच या देहभाव संबंधाचा नाश होऊ शकतो. त्यामुळे नामसाधना आणि त्याच्या योगे प्राप्त होणारी गुरुकृपा या 2 गोष्टींवर हे अवलंबून आहे. हे लक्षात आलं तर मग देहभावाचा निरास हे उद्दिष्ट गाठता येणं शक्य होणार आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.